मैत्रीपूर्ण लढत मग होईल अशा प्रकारची पावलं उचलली जात असताना खरं तर निवडणूक ही निवडणूक असते, याच्यामध्ये मैत्रीपूर्ण हा विषय नसतो. आदरणीय देवेंद्र भाऊंनी जरी सांगितलं असेल तसं महाभारतामध्ये ज्यावेळेस आपण निघालो तर आपल्याला युद्ध करणं गरजेचं आहे. तुम्ही मैत्रीपूर्ण लढणार की युद्ध करण्याची आपली पण तयारी आहे? कार्यकर्ते जोशामध्ये असतात, त्या त्या भागामध्ये जी जी परिस्थिती असणार आहे ते भांड्याला लागलं तर वाद विवाद होणारच आहे. तर देवाभाऊ आहेत आमचे, बघून घेतो. उमाताईंनी इशारा द्यायचं काही कारण नाही, त्या इशारा का देतील? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पिंपरी चिंचवडमध्ये आम्ही अजित पवारांशी मैत्रीपूर्ण लढू असं म्हटलं असलं तरी स्थानिक भाजपनं मात्र आम्ही अजित पवारांशी युद्धच करू असा एल्गार केलेला आहे. आणि याच प्रसंगी आपण बोलणार आहोत विधानसभेचे उपाध्यक्ष आणि अजित पवारांचे विश्वासू अण्णा बनसोडे यांच्यासोबत. अण्णा, आता काय तुम्ही मैत्रीपूर्ण लढणार की युद्ध करण्याची आपली पण तयारी आहे? संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जवळजवळ 29 महानगरपालिकेमध्ये निवडणुकीचं वातावरण सध्या आम्ही पाहत आहे. खऱ्या अर्थाने राज्यामध्ये भारतीय जनता पार्टी असेल, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी असेल, शिवसेना एकनाथ शिंदेची साहेबांची पार्टी असेल आणि RPIची खरं तर राज्यामध्ये युती. महानगरपालिकेची निवडणूक लढवत असताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून किंवा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या मार्फत युतीचा धर्म पाळण्याचा 100% प्रयत्न केला जाणार आहे. शेवटी निवडणूक म्हणले तर प्रत्येक कार्यकर्ते उत्साही असतात. उत्साहाच्या भरामध्ये एकमेकावर ॲलिगेशन प्रश्न उत्तरे होणार आहे. त्या दृष्टिकोनातून आमचा पण मनापासून प्रयत्न असणार आहे की वादविवाद न होता निवडणूक ही शांततेमध्ये पार पडली पाहिजे. परंतु शक्य आहे तसं दिसतंय तुम्हाला? मला तर वाटतं शक्य आहे, पण शेवटी कार्यकर्ते जोशामध्ये असतात, त्या त्या भागामध्ये जी जी परिस्थिती असणार आहे ते भांडं लागलं तर वाद विवाद होणारच आहे. त्या दृष्टिकोनातून खरं बघितलं तर माझं तर म्हणणं असं असणार आहे की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्याच कार्यकर्त्यांनी, जे इच्छुक उमेदवार असतील त्यांनी आणि त्याही पक्षातील सर्व कार्यकर्त्यांनी जेणेकरून आपापल्या भागामध्ये वाद विवाद नाही होणार याकडं कटाक्षाने पाहिलं पाहिजे. खरं तर महायुतीत कटुता निर्माण होऊ नये असं मुख्यमंत्री म्हणालेत, परंतु अजित पवारांनी भाजपच्या काही माजी नगरसेवकांना फोडलं, आणखी काही नगरसेवकांना फोडणार आहेत. तर भाजपच्याच आमदार उमा खापरेंनी म्हटलेत की आता मुख्यमंत्री बघून घेतील. नाही, विषय असा आहे की आता जे काल पक्षप्रवेश राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये भाजपच्या माजी नगरसेवक लोकांनी केलेलं आहे, आता ज्याची त्याची ती स्वतःची त्या त्या वॉर्डमध्ये कशी परिस्थिती असणार आहे त्यानुसारच जे तो पक्ष, समजा आता उद्या आज काल आम्ही फोडलेली, उद्या ते फोडू शकतात. आणि जे येणार आहेत ते त्यांच्या स्वतःच्या विचारासाठी की बाबा निवडणूक लढवत असताना प्रभागामध्ये आपल्याला जो पक्ष मदत करेल आणि जी जागा सुटेबल असेल त्या दृष्टिकोनातून हे पक्षप्रवेश होणार आहे. परंतु उमाताईंनी काही इशारा दिलाय अप्रत्यक्षपणे तुम्हाला? उमाताईंनी इशारा द्यायचं काही कारण नाही आहे. उमाताई ह्या भारतीय जनता पार्टीच्या आमदार आहेत, ते त्या पक्षाची भूमिका मांडणार आहे. मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा आमदार असल्यामुळं मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची. अजित पवारांना इशारा दिलाय का अप्रत्यक्षपणे? असं होणार नाही, त्या इशारा का देतील? राज्यामध्ये आपली सर्वांची युती आहे ना. आता कशी काय मैत्रीपूर्ण लढत होईल? तुम्ही म्हणताय की भांड्याला लागू शकतं, तर भांड्याला लागलं तर मग कटुता निर्माण होणारच. आता त्याच्या पुनर्वसन होऊ नये म्हणूनच आम्ही म्हणतोय की जेणेकरून दोन्ही किंवा तिन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांनी, उमेदवारांनी, इथल्या स्थानिक लोकांच्या नेत्यांनी जेणेकरून वाद नाही होणार त्याकडं माझं असं मत आहे की बारकाईने लक्ष दिलं पाहिजे. तर भाजप म्हणतंय की आमची मैत्रीपूर्ण लढत होऊ शकत नाही, आम्हाला अजित पवार गटाशी युद्धच करावं लागेल. आणि आता अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे उपाध्यक्ष अण्णा बनसोडे म्हणतायत की निवडणूक म्हटलं तर भांड्याला लागणारच, त्यामुळं महायुतीत कटुता निर्माण होणार हे आता उघड आहे. कॅमेरामन शैलेश जाधवसह नाजिमुल्ला, ABP माझा, पिंपरी चिंचवड. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.